गुड मॉर्निंग मित्रांनो, अशूर गेस्ट हाउसमधून आता आपण निघतोय। या मित्राने खूप छान मेहमान नवाजी केली, वो अच्छा लगा आपसे मिलके, बहुत हेल्प किया, बहुत अच्छे से हॉस्पिटल दी। फिर मिलेंगे, जान रही तो चलो टेक केयर। गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय संभाजी। हर हर महादेव, हर हर महादेव, शिव शंभो, जय श्री राम, नमो पार्वती पते। येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, अंबाबाईचा उदय उदय, ऐराचा उदय उदय। ओके मित्रांनो, आता आपली सकाळची ट्रिप तुम्ही ऐकली असणार। आपण चांगला गेलो होतो। आता आपण अशूर विलेजपासून असूर नाही अशूर हॉटेलपासून आपण निघतोय। तुर्तूपासून आपण पुढे चाललो आहे। मित्र आपल्याला नंतर येणार आहे, कारण मला सियाचिंग करायचं आहे। सियाचिंग करणं गरजेचं आहे माझ्यासाठी। मुलं चालले शाळेतून, शाळेत चाललेत का आलेत माहीत नाही, पण मस्त दिसते त्यांचे कपडे, छान एकदम। तर मी मोबाईल ऑफिस ठेवलं आहे, कारण गरज नाही आहे। विथ बॅटरी कशाला संपवायची आपण, आपल्या स्टेटच जायचं आहे। तुर्तुक विलेज आपण आता छान एक्सप्लोर केला होता। काल म्युझियम बघितलं, पण जरा बंद झालं। लेट इट बी, माझा मित्र एक्सप्लोर करणारच आहे, तो आपल्याला तिथे इन्फॉर्मेशन देते नंतर। पण छान आहे, मस्त आहे टुकटुक। चला लवकर आपल्याला क्लीन करायचं आहे, कारण ते आपल्याला लवकर जायचं आहे पुढे। आता वाजले किती आहेत, हवा 9:15 पर्यंत वाजलेत। अरे वा, ते बाळ बघा किती छान आईच्या पाठीवर आहे, ह्याला नॅचरल म्हणतात। किती छान ना मित्रांनो। तुर्तुक विलेजवरून आपण आता बाहेर निघालो आहे। बाय बाय तुर्तुक विलेज, परत भेटूया कधी ना कधी। फॅमिलीबरोबर नक्की येईल भेटायला तुर्तुक विलेजला। तर आज आपण ज्या जागेला भेट देणार आहे ती जागा खूप महत्त्वाची आहे मित्रांनो। ओके, आता आपल्याला लेफ्ट साईडला एक बोर्ड दिसतोय, जो आपण येताना बघितलेला, काराकोरम टू कन्याकुमारी, भारत इज वन, येस दॅट्स राईट। तर आज आपण ज्या जागेला भेट देणार आहे ती जागा आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची आहे, आपल्या देशाचा मान सन्मान आहे। आणि राईट साईडला पण आपल्याला काहीतरी दिसतं आहे दगडावर, येस हिमाम प्रोजेक्टचं ड्रॉइंग केलेलं आहे। आणि सगळे रोड जे झालेले आहेत ते हिमाम प्रोजेक्टच्या अंडरमध्ये झालेले आहेत मित्रांनो। BROच्या अंडरमध्ये सगळे रोड बनवून आलेले आहेत। तर आपण ज्या जागेला भेट देणार आहे तर ती जागा नॉर्मल टुरिस्टसाठी नाही आहे। तिथे जाण्यासाठी मनामध्ये सेल्फ रिस्पेक्ट असलं पाहिजे, आपल्या सैनिकांबद्दल सेल्फ रिस्पेक्ट पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे। आणि तिथे जायला नॉर्मल टुरिस्ट लोक जात नाही तिकडे, कारण ते खूप आतमध्ये आहे। या डोंगर लेफ्ट साईडचे डोंगर तुम्हाला दिसत आहेत, त्या डोंगराच्या पलीकडे आहे। तर आणि राईट साईडला तुम्ही जे डोंगर बघतायत त्या पलीकडे पाकिस्तान आहे। तर म्हणजे विचार करा ही जागा किती महत्त्वाची आहे मित्रांनो। त्या जागेचं महत्त्व या कारणामुळं मी अधोरेखित करतोय, कारण त्या जागेवर समोर मिलिटरीची गाडी दिसते, जाऊ दे तिला। आणि त्या जागेचं महत्त्व मी यामुळे अधोरेखित करतोय, कारण त्या जागेवर उच्च प्रतीचं आणि सगळ्यात उंचावरचं युद्ध झालेलं आहे। वर्ल्ड हायेस्ट बॅटलफील्ड इन द वर्ल्ड आपण म्हणू शकतो। आणि आपल्या सैनिकांनी अथक परिश्रमाने आणि मेहनतीने आणि हुशारीने ती जागा आपल्या कंट्रोलमध्ये आणलेली आहे। तर त्या जागेचं महत्त्व या कारणामुळे अधोरेखित केलं जातं। आणि तर उच्च प्रतीचं बलिदान, पराक्रम आणि शौर्य आपल्या सैनिकांनी तिथे गाजवले। आणि अजून काय काय सांगावं त्या जागेबद्दल, तिथं गेल्यावर नक्कीच तुम्हाला कळेल त्या जागेला का मी एवढं इम्पॉर्टन्स देतो आहे। ती जागा तेवढी महत्त्वाची आहे। आणि त्या जागेवर जाण्यासाठी तुम्हाला मनामध्ये सेल्फ रिस्पेक्ट असलं पाहिजे, डिसिप्लिन असलं पाहिजे मित्रांनो। त्या जागेचं नाव आहे सियाचिन ग्लेशियर। मित्रांनो, आज मी सियाचिन बेस कॅम्पला जाणार आहे आणि खूप भारी वाटते मला, माझं स्वप्न पूर्ण होतं आहे। तुम्हालाही नक्की आवडेल माझा व्हिडिओ बघताना। आणि जसं लडाख आणि जम्मू काश्मीर हे आपल्या देशाचं सोन्याचं मुकुट आहे किंवा मानाचा मुकुट आहे, आणि त्याच्या सेंटरला
म्हणजे एकदम नॉर्थ वेस्ट मोस्ट पॉईंटला सियाचीन ग्लेशियर आहे. जसं मुकुटावर कुठला एखादा हिरा कसा शोभतो कोहिनूरचा हिरा, तर आपलं सियाचीन ग्लेशियर हे कोहिनूर हिरापेक्षा खूप पटीने मोठं आहे, कारण हे पराक्रमाचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे. मित्रांनो, चालुक्य विलेज आता आपण क्रॉस केलेला आहे आणि आपण आता समोर दिसतो आपल्याला तो ब्रिज, कारण संध्याकाळी आपण तो क्रॉस केला होता. आता आपण परत क्रॉस करणार आहे. प्रोजेक्ट विजयच्या अंतर्मध्ये हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे. मित्रांनो, काही लेक करो और जिओ रिवर टामेर, खूप सुंदर ब्रिज आहे हा, शोक रिव्हर बांधण्यात आलेला आहे. आणि समोर जे आपण माउंटेन्स बघतोय. ओके, ही गाडी कुठली? MH12. अरे इथं पुणेची गाडी आहे, बारामतीची गाडी. मस्त. इथं काय करते? तर हा लाकडी ब्रिज खूप भारी आहे, मस्त ब्रिज आहे हा. चला एन्जॉय करायचा आवाज, तुम्हाला नक्की आवडेल हा लाकडी ब्रिजचा आवाज. मित्रांनो, 1971मध्ये या चालुक्याच्या जे आपण जे माउंटेन्स बघतो इथं युद्ध झालं होतं. हे माउंटेन्स समथिंग 18,000 किंवा 19,000 फीटवर आहेत आणि आपण ऑलरेडी ट्राय करतो आहे. हे जे हाईटच कंप्लीट बोलू शकतो आपण की 11,000 किंवा 10,000 फीटवर आहे आपण. तर इतकं उंचावर आपण आता ड्राईव्ह करतो आहे आणि एवढं ह्याच्यापेक्षाही उंच म्हणजे 18-19,000 फीटवर हे युद्ध झालेलं आहे. त्यावेळी विचार करा, काही इक्विपमेंट नव्हते, काय नव्हते. त्यावेळी आपल्या सैनिकांनी आपलं रक्ताचं पाणी करून हे युद्ध जिंकलेलं आहे. आणि इकडचे जे लीडर होते या आर्मी कॅम्पचे, त्यांचं नाव होतं मेजर जनरल लेट कर्नल चेवांग रिनचेन बार, आय थिंक हे नाव आहे, चेवांग रिनचेन बार. पुढे गेल्यावर आपलं मॉन्युमेंट दिसेलच त्यांच्याबद्दल हे लिहिलेलं. मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवलं पण होतं त्या मॉन्युमेंटबद्दल. परत तुम्हाला जवळ गेल्यावर ते मॉन्युमेंट दाखवतो. त्यांच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे की 1971चं युद्ध कसं झालं होतं आणि कसा बौद्धांचा पुढचा भाग आपण कॅप्चर केला होता, जो आधी आपल्याकडं ऑलरेडी होता, जो 1947मध्ये पाकिस्तानने इलिगली ऑक्युपाईड केला होता. सो बघा, हे सगळं दिलेलं आहे बोर्डवर, तुम्ही नक्की परत वाचून घ्या, तुम्हाला हे नक्की इन्फॉर्मेशन आवडेल. तर चेवांग रिनचेन बार ह्यांच्यामुळे हे युद्ध आपण जिंकलो होतो, त्यांच्या ग्रुपमुळे. आपले महाराज इकडे आहेत तुर्तुकमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किती सुंदर दिसतात आपले महाराज, वा काय बोलले. सियाचीन वॉरियर्समध्ये आपले महाराज आहेत. थोडं टर्न घेऊया आणि परत शूट करूया. प्राऊड टू बी फील हिअर. ओके, मी हसबडलोच, काय मला दिसलेच नाही महाराज आपले. थोडंसं ठीक आहे. आपले महाराज इकडे आहेत. राजे मुजरा, राजे मुजरा. काय पडू? ओहो, सॉरी. राजे पॅड पडलं तो. राजे मुजरा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, तुर्तुकमध्ये आहे सियाचीन वॉरियरमध्ये. वा, आपल्या देवाचं नाव आपण बघतोय बघा. जय भवानी, जय शिवाजी. थँक्यू सर. वा, तुर्तुकमध्ये. हाय बेटा, हाय. हाय मित्रांनो, हे आर्मी गुडविल स्कूलचे मुलं आहे बघा. आपल्याला बोर्ड पण दिसतंय. तर इकडे शाळा जवळ आहे बोगदांमध्ये. एक प्रतापपूरमध्ये पण आहे आर्मी गुडविल स्कूल. आणि तुर्तुकच्या पुढे, आय थिंक टॅक्सीच्या पुढे पण आपण बघितली होती, तिथंही एक स्कूल होती. तर बोगदांग, टॅक्सी आणि प्रतापपूर इथे आर्मीचे गुडविल स्कूल आहेत. आणि बोगदांग हे खूप इम्पॉर्टंट विलेज आहे आपल्या देशासाठी. तर 1947पासून तर हे आपल्याकडेच आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आर्मी पोस्ट पण आहे बोगदांग. काल बोगदांग कवर करायचं राहिलं होतं, म्हणून आज मी बोगदांगबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करतो आहे. तर खूप इम्पॉर्टंट विलेज आहे, तर नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. चला भेटूया पुढे, का चांगलं असेल तुम्हाला दाखवत राहील. मित्रांनो, काय नजारा आहे बघा. हळूहळू आपण ॲसेंट करून वरती आलो आणि खाली बघा शोक रिवर वाहते आणि डोंगर बघा, काय कलर्स आहे डोंगराचे. राईट साईडला आपल्याला बघा काय दिसतं. येस, हे आपण मिस केलं होतं गेल्यावेळी राईडमध्ये. शोक वॉर मेमोरियल, मॉम आय एम लॉस्ट.
हे बघा सैनिकांचं तुम्ही बघा ट्रान्सफॉर्मेशन, नॉर्मल सोल्जर टू सियाचीन वॉरियर कसे असतात. आणि बाजूला बरोबर त्याच्या पाठीमागे आपल्याला आपलं इंडियन फ्लॅग दिसते. आता हे शोक वॉर मेमोरियल इकडं काय आहे, कारण हे इकडेच आपल्या सैनिकांचं त्यावेळी पोस्ट होती किंवा इकडे त्यांचं आपण म्हणू शकतो बंकर होती त्यावेळी 1971च्या युद्धामध्ये. आणि या टेरेनमध्ये आता तर आपल्याला क्लायमेट चांगलं वाटते, पण जेव्हा विंटरमध्ये भयानक थंडी असते अशा वेळी इथं आपल्या सैनिकांनी अशा एक्स्ट्रीम क्लायमेटमध्ये युद्ध लढलं आणि ते जिंकलंही. आणि त्याचा आठवण ठेवून हे शोक वॉर मेमोरियल इकडे उभारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो काय सुंदर लँडस्केप आहे बघा, नजरच हटत आहे माझी, इतकी सुंदर लँडस्केप आहे. अशा लँडस्केपवर मला ड्रायव्हिंग करताना खूप भारी वाटते. आणि सकाळ सकाळी महाराजांचे दर्शन झाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे, खूप भारी वाटते. आणि मला एक गाणं आठवतं आहे त्यांच्याबद्दल, नक्की तुम्हालाही आवडेल. ओ नसा नसामध्ये श्वासा श्वासामध्ये विणले तुम्ही राज, पाना पानामध्ये दरी खोऱ्यामध्ये तुमची गाथा राज, धुरंधर महाप्रतापी होणे नाही असा कदापि, जाणता राजा पराक्रमी, जय भवानी जय शिवाजी, मर्द मराठा ऐसा अभिमान मातीचा, आमावरी कृपा करी राजांचं ध्यास लागतंय, हे राज माझं शिवबराज नाव तुमचं गाजते, हे भगवा सारा आभाळाला मानाचा मुजरा घालते, हे राज माझं शिवबराज नाव तुमचं गाजतंय. एक नंबर मित्रांनो, ड्युटी हॉनर अँड करेज किती छान लिहिलं आहे बघा. बरोबर आपल्या मिलिटरीचं कॅन्टोन्मेंटमध्ये आलेलं आहे आणि खूप भारी वाटतं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यावर आताच आज 8 तारीख आहे, 8 जून आहे आणि बरोबर 6 जूनला महाराजांचा राज्याभिषेक झालं दुर्गेश्वर रायगडावर. तर खूप भारी वाटतं आहे. आणि समोर आपल्याला भगवा झेंडा पण दिसतोय. आज महाराज माझ्या मागे आहेत, मला आशीर्वाद देत आहेत आणि खूप भारी वाटते मला. चला मित्रांनो, बोलूया आपण, गर्जना करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव. खूप भारी वाटतंय, तुम्ही एन्जॉय करा नजारा. आज मला खूप भारी वाटलं. छोटंसं गाणं गायलं आहे, नक्की तुम्हाला आवडलं असेल. गुरु 29 किलोमीटर आहे आणि समोरचं लोकेशन बघा किती सुंदर आहे बघा. पुढे आय थिंक चेकपोस्ट पण असणार आहे, छोटं फार दिसतंय मला. ओके, मिलिटरीचं असणार आहे चेकपोस्ट. तर तुम्ही लोकेशन एन्जॉय करा, खूप सुंदर नजारा आहे इकडे. आणि काय इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगत राहील. चला मग मित्रांनो, भेटूया पुढे. काय चांगलं इन्फॉर्मेशन असेल तुमच्याबरोबर शेअर करत राहील. मित्रांनो, मिलिटरीचा चेकपोस्ट आलेला आहे. आय थिंक सगळे टुरिस्टच्या गाड्या थांबलेल्या आहेत खाली, मला असं वाटतं. आणि समोर आपल्याला दिसतोय की ओके, नो ड्रोन फ्लाय झोन. तर लक्षात ठेवा, ड्रोन इथं फ्लाय करू नका, ड्रोन तुमचा जप्त केला जाईल आणि तुमच्यावर ॲक्शन घेतली जाईल. ओके, सगळे टुरिस्ट गाड्या इथे थांबलेले आहेत चेक करण्यासाठी, मला असं वाटतंय. आपल्याला काही थांबवणार नाही. हे काय सगळे लडाखच्या गाड्या आहेत बघा, सगळे टुरिस्ट पासिंगवालेच आहेत. चला निघूया लवकर, आपल्याला भरपूर अंतर कापायचं आहे. अरे हां, आज तर मी तुम्हाला सांगितलंच नाही मला किती अंतर कापायचं आहे. मित्रांनो, आज मला 293 किलोमीटर म्हणजे 293 किलोमीटर कवर करायचे आहेत. तुर्तूकपासूनचे सियाची बेस कॅम्प आणि सियाची बेस कॅम्प सुमूर विलेज. मित्राला मी ऑलरेडी सांगितलं की तू सुमूर विलेजला संध्याकाळपर्यंत ये, मी पण तिकडे सुमूर विलेजला पोचतो. आपण तिकडेच भेटूया आणि इथंच रेंटवर रूम घेऊया रात्रीसाठी स्टे करायला. समोर आपल्याला बघा सियाची वॉरियरचं दिसतंय नाव आणि सिंह दिसतोय आणि समोर शोक रिव्हर किती छान दिसतंय बघा, खूप सुंदर वाटते. मित्रांनो, रस्ता बघा किती भारी आहे. सँड ड्यून्स दिसतात आपल्याला रस्त्यावर आणि राईट साईडला शोक रिव्हर फ्लो करते. आणि समोर आपल्याला परत गोल्डन ब्रिज दिसतोय जो मेटलच्या फ्रेमवर्कने उभा राहिलेला आहे. खूप सुंदर ब्रिज आहे. काल येताना पण आपण या ब्रिजने ड्राईव्ह केलं होतं आणि खूप भारी वाटलेलं. तिथून बघताना पण लोकेशन छान दिसतं आणि इकडून जाताना पण लोकेशन छान दिसतंय. ओके, गाडीला पास देऊया, 1 व्हेकल ॲट अ टाईम. आणि खाली शोक रिव्हर किती छान फ्लो करते बघा. चला परत आपण आवाज एन्जॉय करूया, खूप भारी आवाज आहे ब्रिजचा, अप्रतिम. काय लोकेशन्स आहेत, खाली शोक रिव्हर फ्लो करते आणि आपण या ब्रिजवर ट्राय करतोय, लय भारी. ओके, पास केला आपण आता ब्रिज.
ओके, फोटोग्राफी इज प्रोहिबिटेड. तर शोक रिवर ला 2 नावं आहेत. एक नाव म्हणू शकतो आपण की ग्रेव्हल स्प्रेड करणारी रिवर, कारण ती एवढ्या स्पीडने फ्लो करते की ती जितकं होऊ शकतं तितकं मलबा किंवा दगडं आपल्याबरोबर घेऊन येते. दुसरं नाव आहे रिवर ऑफ डेड, कारण या रिव्हरचं फ्लो अनसर्टेन आहे, म्हणजे सांगता येत नाही कधी रिव्हर शांत होते, कधी रिव्हर ही खूप स्पीडने फ्लो करते. त्यामुळे या रिव्हरचं फ्लो खूप अनसर्टेन आहे. आणि पुढं गेल्यावर जंक्शनला जेव्हा पोचू खलसरचा, तिकडे मी तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन शेअर करेन शोक रिव्हरबद्दल. तर नक्की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल थोडीफार, तर मला तुम्ही एन्जॉय करा ही इन्फॉर्मेशन. चला भेटू मग, अजून काय छान इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करत राहील. पुढे तुम्ही डोंगर बघा की छान दिसतात बघा, अप्रतिम. बघा सँड ड्यून्स कसे बघा तिकडे, बघितलं ते सँड ड्यून्स आहेत. एकदम छान सँड ड्यून्स तिकडे, जसं आपल्याला हुंदरला दिसतात तसे सँड ड्यून्स आहेत एकदम सारखे. ओके मित्रांनो, इथे एक रस्ता दाखवला आहे. आय थिंक कुठला रस्ता आहे बघूया. ओके, तुर्तुकी स्ट्रेट इथून आपण आलो चांगमार, आणि हा RR रोड आहे राईटला जाणारा. RR रोड माहीत नाही कुठला आहे आता. ओके, आणि लोकेशन बघा किती सुंदर आहे बघा, सँड ड्यून दिसतात आपल्याला आणि खूप सुंदर आहे. ड्राईव्ह करताना खूप मजा येते, लँडस्केप खूप भारी आहेत. चला मित्रांनो, तुम्ही एन्जॉय करा हे लँडस्केप. भेटू पुढे. मित्रांनो, काल आपण याच रस्त्याने आलो होतो. येताना आपल्याला महाराजांचा फोटो दिसला होता. तेव्हा बोललो होतो मी की मला महाराज पुढे भेटले तर मी काय करेन सांगता येत नाही. इथं खूप जोरात कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. मध्ये एक छान ब्रिज आहे, आणि इथं आय थिंक या ब्रिजला कम्प्लिटली इंडियन मिलिटरीच्या अंडरमध्ये लक्ष दिलं जातं. तुम्हाला इथं ऑफिसर पण दिसतील खाली आता तैनात असलेले, उभे असलेले. बघू आता आपल्याला शिलालेख दिसतो की नाही व्यवस्थित, कारण महाराजांचा फोटो मला दिसला होता पण तुम्हाला मी दाखवू शकलो नव्हतो. नक्की तुम्हाला पुढे शिलालेख दिसला की तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि बघा. महाराजांचा फोटो दिसतोय. आणि मराठा लाईट इन्फंट्री ही जी बटालियन आहे ही खूप जुनी बटालियन आहे. ही 1700 आय थिंक 50 का 53च्या काळात ही ब्रिटिशांच्या काळामध्ये स्थापन केलेली बटालियन आहे. कारण ह्याचा हिस्ट्री आपल्या महाराजांपासून ह्याची हिस्ट्री आहे, कारण आपल्या महाराजांनीच ह्याची नीव रचली होती. मित्रांनो, राईट साईडला बघा इकडे दिलेलं आहे शिलालेखवर महाराजांचा फोटो पण दिसतोय. मराठा लाईट इन्फंट्री बटालियन हे मेन्शन केलेलं आहे, लेस्ट वी फॉरगेट. तर मराठा लाईट इन्फंट्री बटालियन ही खूप जुनी बटालियन आहे. ब्रिज किती सुंदर आहे बघा. समोर आपल्याला आर्मीचे ऑफिसर्स दिसत आहेत. आय थिंक हे मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे असणार आहेत. खूप भारी वाटतं आहे. आपले मराठा लाईट इन्फंट्रीचे बटालियन सियाचीनमध्ये आणि तुर्तुकमध्ये इथे तैनात आहेत. खूप प्राऊड फील होतं आहे. तर मित्रांनो, आता मराठा लाईट इन्फंट्री बटालियन ही खूप जुनी आहे. ही ब्रिटिशांच्या काळामध्ये याची स्थापना झाली होती आणि ह्याची नीव रचली होती आपल्या महाराजांनी. तर मराठा लाईट इन्फंट्रीने 1971च्या वॉरमध्येही भाग घेतला होता. आणि असे अनेक लढाया मराठा लाईट इन्फंट्रीच्या अंडरमध्ये झालेल्या आहेत. ह्यांचं मेन ट्रेनिंग सेंटर बेळगावमध्ये. तर थोडीफार ही इन्फॉर्मेशन मला तुम्हाला सांगायची होती. हे बघा रस्ते किती छान आहे बघा, आणि बाजूला बघा ते दगड कसे दिसत आहेत, एक नंबर सुपर्ब लोकेशन्स आहेत. आणि हळूहळू आता आपण अंतर कापतो आहे. आय थिंक आता हुंदर जवळ येईल आता, आणि पुढे थॉयसे येईल. थॉयसे तर मी व्हिडिओग्राफी करू शकत नाही, तुम्हाला मी गेल्यावर सांगितलं होतं. आणि चला मग लवकर अंतर कापूया, पुढे भेटूया. काय चांगलं असेल तुम्हाला मी दाखवत राहील. तुम्ही तिथपर्यंत हा नजारा एन्जॉय करा. भेटू पुढे. हा मित्र राईट साईडला का थांबला आहे गाडी थांबून, आणि लेफ्ट साईडला बघा सँड ड्यून दिसतात आपल्याला. ओके, आता पुढे आपल्याला स्कुरू भेटेल. आता किती किलोमीटर आहे स्कुरू? आय थिंक 9 किलोमीटर आले आता जवळ. लोक आता अंतर कापूया आपण. ओके मित्रांनो, बोर्डावर काहीतरी लिहिलं आहे बघा लेफ्ट साईडला, लिव्ह सूनर ड्राईव्ह स्लोवर लिव्ह लॉंगर. एक नंबर लिहिलं आहे बघा.
सियाचिन मराठा. जय भवानी, जय शिवाजी. ओके मित्रांनो, ते बघा, ते मैत्री बुद्ध आहे. तुम्हाला दिसतंय बघा मैत्री बुद्ध, जे आपण बघितलं होतं तीक्ष्ण मोनेस्ट्रीला. ते मंदिराच्या आतमध्ये होतं आणि आपल्याला फक्त मैत्री बुद्धाचा फक्त अप्पर बॉडी दिसत होती. इकडे आपल्याला पूर्ण बॉडी दिसते मैत्री बुद्धाचं. हे सेकंड, हा आता नवीन अवतार आहे मैत्री बुद्धाचा. त्याच्या पुढे ते फॉलो करणार, ते याच मैत्री बुद्धाला फॉलो करणार. असं नाही की पहिल्या बुद्धाला फॉलो नाही करणार, पण नवीन अवतार ज्या प्रत्येक वेळी प्रत्येक काळामध्ये घडत असतात, तसं ह्यांचं रूप आहे मैत्री बुद्ध. तर आता सध्या हे मैत्री बुद्धाचं रूप बघतोय, जे आपल्याला बिस्किट मॉनेस्ट्रीला दिसते. आता आपल्याला पेट्रोल भरायचं आहे आणि याला विचारतो टांगसेला पण आहे का पेट्रोल. नसेल तर मग आपल्याला इकडेच भरून घेऊ सगळं. तर बाबा ह्या दोन्ही टाकीमध्ये होऊन द्यावा. सुंदर आहे, सुंदर मैत्री मॉनेस्ट्री. बिस्किट मॉनेस्ट्रीमध्ये मैत्री बुद्ध, सुंदर. मैं क्या बोल रहा हूँ दोस्त, इसके आगे पेट्रोल पंप किधर मिलेगा? पेंगोंग के साइड में? पेंगोंग से पहले है सर एक. कौन सा है? वहाँ पर मिलेगा 100%? ये नहीं कह सकते पेट्रोल है या नहीं, पंप है सर. पंप है पर कंफर्म नहीं है कि मिलेगा कि नहीं. तो अभी भर लेंगे, चलेगा ना? उल्टेगा, अच्छा है ना. मेरे पास हमारा उधर कोई टाई अप नहीं. हाँ ना. और अभी बीच में जो सुमूर, अभी जो बीच में लगता है ना, उधर तो पेट्रोल मिलेगा ना? उधर मिल जाएगा. तो बस बिस्किट पण निघालो आपण. आणि आपण दोन्ही जेरी कॅन भरून घेतले 4-4 लिटर आणि टँक पण फुल करून घेतला. कारण सांगता येत नाही पुढे तांगसेमध्ये आपल्याला भेटते की नाही पेट्रोल. म्हणून सेफर साईडला आपल्याला एक्स्ट्रा होऊन ठेवलं. मला कामाला येईल किंवा मग भरतलं कामाला येईल, म्हणून असू दे पेट्रोल. एक्स्ट्रा पेट्रोल कॅरी केलं बरं असतं सेफर साईड. आता आपलं लवकर किती आले आपले 100 किलोमीटरच्या जवळपास पोचायला आलो आपण. सो आता लवकर जाऊया आपण. हा जो 14 किलोमीटरचा रस्ता आहे, हा जरा त्रासदायक आहे. करूया आपण कंप्लीट करून टाकूया फास्ट. तरी सँडलचीच माती आहे. ब्रेक मारू नका, गाडीला फक्त ॲक्सिलेटर द्यायचा हळू, एकदम नॉर्मल थोडं ठेवायचं, जास्त द्यायचं नाही कटन. मित्रांनो, काल आपण याच रस्त्याने ड्राईव्ह केलं होतं तुरतुरला जाताना. हा पॅच 14 किलोमीटरचा खूपच ऑफरोड आहे. रस्ता बघा किती मोठा करण्यात आलेला आहे आणि कम्प्लिटली ऑफरोड असल्यामुळे ड्रायव्हिंग करताना खूप काळजी घ्यावी लागते. गाडी स्लिप मारते कारण कम्प्लिटली सँड ड्यून्स आहेत आणि ग्रेव्हल्स आहे. आणि मित्रांनो, समोर आपल्याला दिसतोय मैत्री बुद्धा, खूप सुंदर दिसतोय. आता एकदम जवळ दिसतोय आपल्याला. समोर आय थिंक आर्मीची गाडी येते, आय थिंक अशोक लेलँड कंपनीची आहे, मेडिकल युनिटची गाडी आहे. आणि मैत्री बुद्धा खूप छान दिसतोय. मी तुम्हाला हा फोटो शेअर करतो, नक्की तुम्हाला फोटो आवडेल मैत्री बुद्धाचा. मित्रांनो, किती सुंदर दिसतंय बघा मैत्री बुद्धाची स्टॅच्यू बिस्किट मॉनेस्ट्रीच्या इथं. काय लँडस्केप आहे पाठी. 105 फुटाची ही मूर्ती आहे, 35 मीटर. आणि लोकेशन खूप महत्त्वाचं आहे बिस्किट मॉनेस्ट्रीचं, कारण जिथे स्थापना केली आहे मैत्री बुद्धाची तिथून शोक रिव्हर आणि नुब्रा रिव्हर ह्यांचं कन्फ्लुएन्स दिसतं. काल आपण याच ठिकाणी थांबलो होतो या बेलच्या इथे आणि तिथून आपण जर्नी चालू केली होती पुढे. तर मैत्री बुद्धाचं जे लोकेशन आहे खूप महत्त्वाचं आहे, कारण तिथून शोक रिव्हर आणि नुब्रा रिव्हरचं कन्फ्लुएन्स जंक्शन दिसतं आणि पूर्ण व्हॅली दिसते आपल्याला. आणि हे बघा, हे एंट्रन्स आहे राईट साईडला. तुम्ही बघू शकता बिस्किट मॉनेस्ट्री जाण्यासाठी हाच एंट्रन्स आपल्याला वरती घेऊन जातो. आता माझ्याकडे वेळ कमी आहे, पुढच्या वेळी नक्की आलं की मी बिस्किट मॉनेस्ट्रीला व्हिजिट करेल. आता आपल्याला लोक अंतर कापायचं आहे कारण खूप लांब जायचं आहे. सियाचिन बेस कॅम्प अजून खूप लांब आहे. आता हळूहळू आपण डिसेंड करतोय. चला लोक अंतर कापूया. अजून काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी पुढे सांगत जाईल. भेटू पुढे. मित्रांनो, रस्ता किती मोठा करण्यात आला आहे बघा. आणि राईट साईडला आपल्याला सियाचिन मॉरेलचं एक बोर्ड दिसतंय, प्लास्टिक और प्लॅनेट. किती इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे बघा.
प्लास्टिक इम्पॉर्टंट आहे का प्लॅन इम्पॉर्टंट आहे आपण ठरवायचं आहे. म्हणजे एक खूप नेचर प्रिव्हेन्शन मेसेज पण आपल्याला सियाचीन वॉरियरचे बोर्ड देतात. आणि रस्ता बघा किती मोठा करण्यात आला बघा. म्हणजे अक्षरशः तुम्ही बघू शकतात की डोंगर कापून हा रस्ता बनवून झालेला आहे. घेऊन जायचं खाली, काही नाही, काय फरक पडत नाही. आपण हळूहळू जायचं आहे बघा, स्लोली मूव डाऊन. ओके, नाव राईट साईडला बघा डोंगर कसे प्लास्टिंग करून हे केले बघा. रोड वायडिंग केलेली आहे. खतरनाक काम चालू होतं. काल पण प्लास्टिक करता थांबवलं होतं आम्हाला थोडा वेळ, पण त्यावेळी प्लास्टिक थांबवली होती आणि आम्हाला जाऊ दिलं. आता पण काम चालूच आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा रोड बांधतात ते लोक, कारण इकडूनच कनेक्टिव्हिटी असते दिस्किट मॉनेस्ट्री किंवा दिस्किट विलेजला आणि पुढे थॉयसेला जाण्यासाठी. हे खूप इम्पॉर्टंट रूट आहे हा. बघा किती बांधकाम चालू आहे बघा. सगळे वर्कर काम करत आहेत जोमाने. आणि रस्ता बघा कसा आहे, कम्प्लिटली ग्रॅव्हल्सने रस्ता आहे. खूप हळूहळू चालू लागते गाडी, पण लँडस्केप खूप भारी आहे त्यामुळे काय कंटाळा येत नाही. स्टीप फ्लो आहे बघा, स्टीप आहे कम्प्लिटली हा रस्ता. हळूहळू खाली घ्यायचं आपल्याला. थोडंसं रिस्की आहे, पण इंजिन ब्रेकिंगचा वापर केला पाहिजे तर इझिली आपण गाडी खाली डाऊन स्लोपला घेऊन जाऊ शकतो. चला खाली उतरलो आपण आता. चला लोक आता अंतर कापूया. आणि बघा रस्ता किती ऑफ रोड आहे बघा. माणसं एकदम जोमाने काम करत आहे. तिकडे सगळे झारखंड, ओरिसा आणि या साईडचे वेस्ट बेंगलचे सगळे मुलं आहेत आणि माणसं आहेत. किती रिस्की आहे बघा. थोडं पण जर आपण पुढचा ब्रेक दाबला डायरेक्ट गाडी स्लिप, तर खूप काळजी घ्यावी लागते ड्राईव्ह करताना. आणि बघा समोर गाड्या बघा, मोठी गाडी आहे, रस्त्याला स्लोप देते किंवा काय करते काय माहिती, काय ते करते. चला भेटूया पुढे. काय चांगलं असेल तुम्हाला मी इन्फॉर्मेशन शेअर करत जाईल. एन्जॉय करा हा व्हिडिओ. मित्रांनो राईट साईडला सियाचीन वॉरच्या बोर्ड काय छान आहे बघा. प्लीज रिअश्युअर युअर पॉलिसी मॅच्युअर बिफोर यू. आणि लेफ्ट साईडला बघा आपल्याला झिप लाईन, लॉंगेस्ट झिप लाईन आहे आय थिंक वर्ल्डची. ॲट द हायेस्ट आय थिंक हायेस्ट म्हणता येईल पण लॉंगेस्ट आहे. आणि आपण मिल्खा सिंग जिथे शूटिंग झाली होती त्याच रूटवर आपण ड्राईव्ह करतो आहे. खूप भारी वाटते ड्राईव्ह करताना. आणि काय लोकेशन आहे बघा, काय रस्ता आहे, सुपर्ब लँडस्केप. पुढे आपल्याला जे डोंगर दिसत आहेत तिथून एक रस्ता राईट साईडला जातो लेहला आणि लेफ्ट साईडला जातो सियाचीन ग्लेशियरला. ओके बोर्डवर लाईफ इज शॉर्ट वर्ल्ड इज वाईड. येस खूप छान इन्फॉर्मेशन आहे. रायडर चालले आता तुर्तुकला, आपण चाललो आहे सियाचीनला. खूप भारी वाटते. आणि आतापर्यंत खूप छान राईड झाली आपली. दुपारचे आय थिंक 12-12:30 वाजले असले. खूप छान अंतर कापले आपण. चला लवकर आता आपण जर्नी कंप्लीट करूया. आता आपण जंक्शनला पोहोचतो आहे खालसरच्या. आणि इथे काहीतरी ढाबासारखं दिसतं आपल्याला राईट साईडला. इथे काय ना काय रायडिंगची ॲक्टिव्हिटी होत असणार. आणि राईट साईडला खूप छान इन्फॉर्मेशन दिले आहे. लाईफ इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. मित्रांनो तुम्ही हे लँडस्केप एन्जॉय करा, तुम्हाला नक्की आवडेल. भेटू पुढे. आता आपल्याला निघायचं आहे सियाचीनला. चला ओके, हा रूट जातो आता तुर्तुकला आणि वी आर गोइंग टू सियाचीन बेस कॅम्प. वाव, आता गुड एक्सपिरियन्स. लुक व्हेरी राफ्टिंग. यू कॅन सी प्रोजेक्ट कीर्तित सुमोर परामिक. हे बघा इथं गेलं की आपण जातोय लेफ्ट साईडला जातोय. प्रोजेक्ट विजय बॉर्डर ऑर्गनायझेशन. हा लेवरीला रोड आहे. हा सियाचीनला जातो आणि हा जातो तुर्तुकला. कधी खायला घेऊ आपण. नाही आहे पाणी घेऊ बिस्किट बघा बोलू. ओके मित्रांनो थोडा ब्रेक घेतला आपण. त्या हॉटेलमधून बिस्किट आणि पाण्याची बॉटल घेतली. इथे काय दिलं आहे बोर्डवर बघा. इफ यू लव गॉड देन प्रे, इफ यू वॉन्ट टू मीट हिम देन ड्राईव्ह फास्ट. खूप छान लिहिलेलं आहे, मस्त इन्फॉर्मेशन आहे. चला लवकर अंतर आता आपल्याला कवर करायचं आहे.
मित्रांनो, आता आपण सियाची बेस कॅम्पच्या रोडला आपण आता ड्रायव्हिंग स्टार्ट केलेली आहे आणि लेफ्ट साईडला काय दिसतं, इफ यू कॅन ड्रीम इट यू कॅन डू इट. येस, सियाची मोऱ्यामध्ये खूप छान मेसेज आहेत. इफ यू कॅन ड्रीम इट यू कॅन डू इट, हे खूप छान मेसेज आहे. आणि आता पुढे एक ब्रिज दिसतो आपल्याला, खूप छान ब्रिज आहे मित्रांनो. खतरनाक काय ब्रिज दिसतोय मित्रांनो, सुपर्ब कन्स्ट्रक्शन. आणि बघा शोक रिवर किती सुंदर दिसते बघा, ग्रीन कलरमध्ये शोक रिवर दिसते. तर शोक रिवरची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आता देणारच आहे. आणि समोर बघा, समोर ऑफिसर्स इकडे ड्युटी करत आहेत राईट साईडला. आणि समोर काय दिसतं आहे, सियाचीन वॉरियर करेज अँड फॉर्टिट्यूड. आणि अजून एक काय दिलं आहे, बीइंग इन हाय स्पीड डझंट मीन टू बी इन हाय कन्झ्युमिंग स्पिरिट. सुपर मेसेज मित्रांनो. असं काय मेसेज वाचलं की आपल्याला अजून मजा येते ड्राईव्ह करताना, म्हणजे रस्ता बोलतो आपल्याशी असं वाटायला लागतं. सुपर. आणि बाजूला बघा लेफ्ट साईडला शोक रिवर फ्लो करते. आता आपण ज्या ठिकाणी ड्राईव्ह करतोय ते ठिकाण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. सियाचीन ग्लेशियरची लेंथ आहे 76 किलोमीटर आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ थर्ड पोल आफ्टर नॉर्थ अँड साऊथ पोल, जिथे जास्तीत जास्त पिण्याचं पाण्याचं स्नो भेटतं आपल्याला, किंवा जास्त स्नो भेटतं आपल्याला असं बोलू शकतो आपण वर्ल्डमध्ये. आणि त्यामुळे सियाचीन ग्लेशियरचं महत्त्व खूप जास्त वाढतं. अजून एक ग्लेशियर आहे जे ताजिकिस्तानमध्ये आहे, त्याचं नाव आहे वेंच. या ग्लेशियर, हे ग्लेशियर फक्त 1 किलोमीटर जास्त आहे, पण या ग्लेशियरचं इम्पॉर्टन्स एवढं नाही आहे, कारण सियाचीन ग्लेशियर इज मोस्ट इम्पॉर्टंट ग्लेशियर इन द वर्ल्ड. आता आय थिंक इथे एक जंक्शन दिसतं आपल्याला, तिरीत विलेज जवळच आहे. आणि राईट साईडला हा रस्ता तो पँगॉंग सोला. आय थिंक उद्या आपण याच रस्त्याने आपण ड्राईव्ह करणार आहे. आणि इथं ओशे खा रिसॉर्ट जवळ आहे. सो मित्रांनो, सियाचीन ग्लेशियर हे इम्पॉर्टंट आहे, कारण इथे वर्ल्ड हायेस्ट बॅटलफील्ड झाली होती इंडिया पाकिस्तानमध्ये. चला, मार्चिंग टू सियाचीन ग्लेशियर. सो हे इम्पॉर्टंट आहे. इथं सगळ्यात मोठं युद्धक्षेत्र होतं उंचावर. आय थिंक हे घडलं होतं 1984मध्ये. पुढं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगत राहील नक्की का घडलं, कशामुळे घडलं. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि तुम्हाला नक्की हे इन्फॉर्मेशन आवडेल. तरच तुम्हाला लिंक होईल की मी सियाचीन ग्लेशियरला का चाललो आहे. तर सियाचीन ग्लेशियरचं महत्त्व आजपासून नाही आहे, तर प्राचीन काळापासून आहे मित्रांनो. या मॅपमध्ये आपल्याला प्राचीन काळी सिल्क रूट दाखवला आहे. प्राचीन काळी चायनामध्ये हान डायनेस्टी होती, तर त्यांनी रेशीम मार्ग सुरू केला होता. रेशीम मार्ग म्हणजे सिल्क रूट, जे आता आपण नेहमी ऐकतो. तर सिल्क रूट हा चालू व्हायचा चायनामधून, जे हान डायनेस्टीचं अंपायर आहे मित्रांनो. इथून रेशीम जे गारमेंट होते, जे कपडे होते, ते चायनापासून सप्लाय व्हायचे इंडिया, पाकिस्तान, अरबी देश, ईस्ट आफ्रिका आणि युरोप. आणि नंतर हा मार्ग एंड व्हायचा मध्यसागर, जे मेडिटेरियन सी आहे. तर या मार्गाची स्टार्टिंग व्हायची चायनापासून आणि एंड व्हायचं मेडिटेरियन सीला. आणि हा मार्ग चालू झाला होता 200 BC मध्ये आणि एंड झाला होता 15वी सेंचुरीला, जेव्हा ऑटोमन एम्पायर आय थिंक युरोप आणि त्या बाजूच्या देशामध्ये जेव्हा ते उदयास आलं, तेव्हा हा मार्ग बंद करण्यात आला. आणि नंतर हा मार्ग आता इम्पॉर्टंट का झाला आहे, कारण चायनाने सियाचीन ग्लेशियरच्या वरती इम्पॉर्टंट रोड प्लॅन केलेला आहे. त्याचं आणि त्या प्रोजेक्टचं नाव आहे वन रोड वन इनिशिएटिव्ह. 2013मध्ये हे प्रोजेक्ट चालू केले चायना आणि पाकिस्तानच्या सहमतीने. ह्याला इंडियाची सहमती घेण्यात नव्हती आली मित्रांनो. या प्रोजेक्टचं अजून एक नाव आहे वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह, ह्याला BRI पण म्हणतात. आणि हा प्रोजेक्ट चालू झाला होता 2013मध्ये चायना आणि पाकिस्तानच्या ॲग्रीमेंटने, जो चायनामध्ये झाला होता. आणि नंतर या रोडचं अजून एक सब रोड अजून एक ते लोक बनवणार आहे, त्याला CPEC म्हणतात, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. या प्रोजेक्टच्या अंडरमध्ये ते लोक रोड, रेल्वे, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि मराटाईम कनेक्टिव्हिटी हे लोक अचीव करणार आहे. ह्याच्याने काय होणार की ह्याच्यावर इंडियावर दबदबा जास्त वाढणार आहे. आणि इंडिया हे होऊ देणार नाही आहे, कारण CPEC जे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, हे बरोबर आपल्या POK एरियातून ट्रॅव्हल करतो आहे. लेफ्ट साईडला बघा किती सुंदर अशी गौतम बुद्धाची मूर्ती आहे, खूप छान मूर्ती आहे आणि ती मेडिटेशन करताना दाखवली आहे. तर आता आपण सुमूर विलेजच्या एकदम जवळ आलेलो आहे, हार्डली 3 ते 4 किलोमीटर उरले असेल. तर तुम्ही ही गौतम बुद्धाची मूर्ती बघा किती सुंदर आहे बघा. तर हे हां, तर आपण आता परत आपल्या मुद्द्यावर येऊया, कारण चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा जो रूट आहे हा पास होतो गिलगिट बाल्टिस्तान, जो POK एरिया आहे तो आपल्या इंडियाचा भाग आहे.
आणि मेन त्याच्यामध्ये पण मेन इम्पॉर्टंट भाग आहे ससगम व्हॅली किंवा ससगम ट्रॅक्ट, जे चायनाने ऑलरेडी तिथे रोड बांधलेला आहे विदाउट परमिशन ऑफ इंडिया, आणि जो भाग येतो आपल्या इंडियामध्ये. मित्रांनो लेफ्ट साईडला पोरं बघा थांबलेत, चला त्यांना हाय करूया. हाय, किती भारी वाटतंय, खूप सुंदर वाटतं असं या मुलांनी आपल्याला हाय केलं की आपल्या लहानपणाचे दिवस आठवतात. तर इन्फॉर्मेशन अशी होती की तो भाग आपला आहे ससगम व्हॅलीचा, आणि पाकिस्तानने 1962ला जेव्हा चायना इंडिया वॉर झाला होता त्यानंतर 1963मध्ये पाकिस्तानने ससगम व्हॅलीचा जो 5000 किलोमीटरचा जो भाग आहे तो चायनाला देऊन टाकला होता विदाऊट एनी परमिशन ऑफ इंडिया, आणि त्याच्यामुळे चायनाने तो भागावर रोड बनवला आहे. आणि तो रोड जो आहे किंवा तो ससगम व्हॅली जो आहे बरोबर सियाचिन ग्लेशियरच्या वरती आहे. मित्रांनो हे बघा सुमूर विलेज आहे, खूप सुंदर सुमूर विलेज आहे. इथं पण आपण स्टे करू शकतो, इथं पण राहायची जागा खूप चांगली आहे. तर तो जो ससगम व्हॅलीचा भाग आहे तो चायनाला दिल्यामुळे तिथं रोड बनवण्यात आला आहे, आणि तो रोड पुढे मग चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला कनेक्ट करतो. तर विदाऊट एनी परमिशन ऑफ इंडिया तो रोड चायना दिल्यामुळे हे उल्लंघन केलेलं आहे युनायटेड नेशनच्या रिझॉल्युशनच्या कराची ॲग्रीमेंटचं, आणि त्यामुळे इंडियाला याच्यामध्ये ऑब्जेक्शन आहे. आणि म्हणून सियाचिन ग्लेशियर हे इंडिया कधी सोडणार नाही आहे, आणि हे खूप महत्त्वाचं स्ट्रॅटेजिक पॉईंट आहे. तर नक्की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल, आणि थोडंसं हे खूप मोठा व्हिडिओ आला, पण नक्की ही इन्फॉर्मेशन मला शेअर करते, मला खूप बरं वाटतं आहे. चला मग मित्रांनो पुढे आता सुमूर गाव आपण आता एक्सप्लोर करूया, आणि काय चांगलं असेल तुम्हाला मी दाखवत राहील. भेटू पुढे. मित्रांनो आता आपण पनाबिक विलेजच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहे. पनाबिक विलेज 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे, आणि खूप सुंदर विलेज आहे. सुमूर विलेज नंतर हे पनाबिक विलेज खूप छान आहे आणि मोठं आहे आफ्टर सुमूर विलेज. इथं पण राहू शकतो आपण. आणि लेफ्ट साईडला बघा काय दिसतंय, हॉट स्प्रिंग. हां, इथे गरम पाण्याचे झरे आहेत, आणि इथं असं लोक म्हणतात की त्या पाण्यामध्ये आपण आंघोळ केली तर आपले भरपूर काही आजार असतात ते आपले आय थिंक कमी होतात. मग त्यामध्ये भरपूर सारे आजार आहेत. आर्थरायटिसचा इश्यू असेल किंवा मग काही लोक म्हणतात की तुम्हाला मायग्रेनचा इश्यू असेल ते कमी होणार. तर असं हे म्हणतात. मी काय एक्सप्लोर करणार नाही आहे, मला असं काही त्रास होत नाही. आणि खूप छान आहे बघा हे हॉटेल्स. बघा इथे हॉटेल्समध्ये आपण राहू शकतो राईट साईडला, आणि खूप छान गाव आहे. झाडं बघा किती सुंदर दिसत आहेत. आणि बघा आता आलो आहे आपण पनाबिकमध्ये. इथं आपल्याला गोंपा दिसतो आहे. गोंपा म्हणजे आणि बेल्स म्हणजे गाव आणि किंवा तिथे छोटंसं आपण देऊळ म्हणतो तसंच त्यांचं ते देऊळच आहे गोंपा. आणि तिथं जवळपास छोटी मॉनेस्ट्री असणार. पनाबिक आता 1 किलोमीटर आहे. तर इथे हॉट वॉटर स्प्रिंग खूप आहेत, तर ह्याच्यासाठी फेमस आहे पनाबिक. आणि अजून एक इन्फॉर्मेशन शेअर करायची मित्रांनो, सियाचिन हे जे नाव आहे हे बाल्टी लँग्वेजमध्ये सियाचिन म्हणजे सियाचिन इज ए अबंडन्स ऑफ वाईल्ड रोसेस किंवा अबंडन्स ऑफ रोसेस. खूप प्रमाणामध्ये इथे फुलं भेटतात म्हणून सियाचिन असं नाव पडलेलं आहे. तर नक्की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. आता आपण बघा पनाबिक विलेज आता आपण क्रॉस करतो आहे. पनाबिक विलेजच्या एकदम आता सेंटर आणि सेंटरला आपण ड्राय करतो आहे. फ्लॅग्स दिसतात आपल्याला. चला मग लोक अंतर कापूया, आणि काय असेल चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला मी शेअर करत राहील. तिथपर्यंत तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. मित्रांनो पनाबिक विलेज आपण क्रॉस केले, आणि समोर आपल्याला तुलमपट्टी ब्रिज विजयक प्रोजेक्टच्या अंडरमध्ये हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे. आणि मस्त ब्रिज आहे बघा, सुपर ब्रिज. आणि मागे थोडंसं इन्फॉर्मेशन तुम्हाला मी शेअर करत राहिलं होतं. तर मित्रांनो इन्फॉर्मेशन अशी आहे की मागे आपण सुमूर विलेज क्रॉस केलं होतं, त्याच्या अलीकडे लॉर्ड गौतम बुद्धा याचं स्टॅच्यू आपण बघितलं होतं मेडिटेशन करताना. बरोबर त्याच्या मागे बॅक साईडला नुब्रा रिवर आणि शोक रिव्हरचं कॉन्फ्लुएन्स आहे. तर नुब्रा रिवर ही ओरिजिनेट करते सियाचिन ग्लेशियरवरून, आणि शोक रिवर ही ओरिजिनेट करते रिमो ग्लेशियरवरून. रिमो ग्लेशियर हे बरोबर राईट साईडचे माउंटेन्स आहेत त्याच्या नॉर्थमोस्ट पॉईंटला आहे. त्या डोंगराच्या एकदम नॉर्थमोस्ट पॉईंट म्हणजे उत्तर साईडला रिमो ग्लेशियर आहे. तर रिमो ग्लेशियरपासून शोक रिवर उगम पावते आणि ती फ्लो करते नॉर्थवरून साऊथ साईडला. आणि अचानक दुर्बुग आणि शोक विलेजच्या जंक्शनला ती साऊथवरून नॉर्थ साईडला फ्लो करायला लागते. आणि सेम नुब्रा रिवर पण आहे. नुब्रा रिवर पण सियाचिन ग्लेशियरवरून नॉर्थ साईडवरून साऊथला फ्लो करते.
आणि जिथं मी तुम्हाला बोललो होतो सुमूर विलेजच्या अलीकडे लॉर्ड बुद्धा मेडिटेशन स्टॅच्यू याच्या मागे बॅक साईडला तिथं कन्फ्युज होतं. तर तिथं अचानक हे दोन्ही रिवर एकत्र कन्फ्लुएन्स होतात आणि दोन्ही रिवर नॉर्थ साईडला फ्लो करायला चालू करतात. सो ह्याचं मागे कारण एकच आहे. लेफ्ट साईडला इन्फॉर्मेशन खूप छान दिलं बघा. विजय द रोड बिल्डर्स ऑफ लडाख. तर याचं कारण एकच आहे की जे टेक्टॉनिक प्लेट्स आहेत जे हिमालयन माउंटेन फॉर्म केले होते ते टेक्टॉनिक प्लेट्स अचानक या साईडला कन्फ्लुएन्स होतात शोक रिव्हरच्या साऊथला आणि नुब्रा रिव्हरच्या साऊथला आणि अचानक मग ते रिव्हर नॉर्थ साईडला फ्लो करतात. तर हे थोडंसं अजूबाच आहे कारण सगळी रिव्हर नॉर्थवरून साऊथला फ्लो करतात कारण बिकॉज ऑफ द स्नोपनेस किंवा हाईट म्हणू शकतो. पण हे रिव्हर उलट्या दिशेने फ्लो करत आहेत नॉर्थ साईडला. राईट साईडला कॅफे. मित्रांनो ही सगळी स्टोरी होती नुब्रा रिव्हर आणि शोक रिव्हरची. नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. भेटू पुढे. मित्रांनो हा एक ब्रिज दिसतो आपल्याला सियाचिन थ्रेड. आय थिंक हा सासोमा विलेजच्या पहिला ब्रिज आहे. आय थिंक सासोमा विलेज पुढचा आता त्याला सासोमा ब्रिज पण म्हणतात. मी वाचलं होतं गुगलमध्ये. लँडस्केप बघा काय चेंज झालेत मित्रांनो. सुंदर लँडस्केप आहेत. लेफ्ट साईडला एक नंबर माउंटेन्स आहेत आणि त्याच्या पलीकडे त्या साईडला आपण तुर्तुरला गेलो होतो लेफ्ट साईडच्या माउंटेनच्या मागे. आणि राईट साईडला आपण जे बघतोय हे माउंटेन्स पण एकदम डिफरंट दिसतात आणि कम्प्लिटली आपल्याला लँडस्केप डिफरंट आहे. आणि मागे आता आपण सासोमा ब्रिज बघितला होता आणि आता पुढे सासोमा पोस्ट लागेल आणि त्याच्या पुढे एक रोड जातो. तो खूप इम्पॉर्टंट रोड आहे. सासोमा हे विलेज म्हणू शकतो किंवा सासोमा हे मिलिटरी पोस्ट आहे. तर सासोमा पोस्टच्या पुढे एक रोड लागतो. तो रोड जातो दौलत बेग ओल्डी. दौलत बेग ओल्डी हे खूप इम्पॉर्टंट मिलिटरी पोस्ट आहे. इट इज अ नॉर्थन मोस्ट पोर्ट ऑफ इंडिया नियर टू चायना म्हणजे अक्षाची म्हणू शकतो आपण. ते खूप जवळ आहे दौलत बेग ओल्डीच्या. आय थिंक 4 ते 5 किलोमीटर या माईल्स असेल. तर सासोमापासून हा रस्ता चालू होतो. तर तो कसा कनेक्ट करतो काय कनेक्ट करतो तुम्हाला मी एक पिक्चर दाखवतो आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला त्या पिक्चर किंवा त्या फोटोमधून तुम्हाला मी एक्सप्लेनेशन करतो की हा रोड कसा कनेक्ट करतो. मित्रांनो या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतं आहे की दौलत बेग ओल्डीसाठी जाण्यासाठी 2 रूट आहेत. एक कनेक्ट करतो लेहवरून जो दुर्बुक शोकच्या जंक्शनवरून चालू होतो आणि हा जातो दौलत बेग ओल्डीला. तो 255 किलोमीटरचा आहे. आणि दुसरा नवीन जो रूट झालेला आहे तो सासोमावरून निघालेला आहे. तो रूट जो आहे तो आय थिंक 130 किलोमीटरचा आहे. तो हा शॉर्टेस्ट रूट आहे जो आता नवीन चालू झालेला आहे. सो त्याच्याबद्दल तुम्हाला मॅपमध्ये मी सांगायचा माझा प्रयत्न आहे. तर हे जर सांगायचा अर्थ असा आहे की हा जो भाग आहे दौलत बेग ओल्डी हा एकदम अक्षर चीनच्या एकदम जवळ आहे. जो ऑलरेडी आपला भाग आहे 1914चा आय थिंक ॲग्रीमेंटच्या प्रमाणे. आणि इकडे रिसेंटली 2013पासून काय नाही कम्प्लीट चालूच आहे चायनाबरोबर. ह्याचं खूप मोठं कम्प्लीट झालं आपलं 2020मध्ये. आय थिंक 15 जून 2020मध्ये गालवन घाटी म्हणू शकतो किंवा गालवन व्हॅली जिथे गालवन रिव्हर फ्लो करते अक्षर चीन चायना पार्टपासून ते लडाखच्या रिजनपर्यंत. आणि त्या रिव्हरच्या बरोबर पेट्रोल पॉईंट 14च्या इकडे आपले ऑफिसर्स गेले होते. कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्याबरोबर 50 पेट्रोलिंग टीम होत्या. तर तिथं गेल्यावर त्यांना असं दिसलं की चायनीज जे पीपल लिबरेशन आर्मीचे जे चायनीज जवान आहेत त्यांनी तिकडचं त्यांचं जे काही पोस्ट होते ते हटवलेले होत्या. तर आपल्या सैनिकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पोस्ट हटवा. तर त्याच्यामध्ये चायनीज आर्मीने आपल्या आर्मीवर अटॅक चालू केलं आणि त्याच्यामध्ये आपल्या संतोष बाबूंना खूप इंजुरी झाली. खूप धैर्याने लढले ते आणि आपले बाकीचे सोल्जर पण खूप धैर्याने लढले. आणि त्याच्यामध्ये आपले 20 जवान शहीद झाले आणि आपण चायनीज लोकांचे 40 मारले. पण ते चायनाने अजून ॲक्सेप्ट नाही केलं की त्यांचे 40 जवान तिथे मारले गेलेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करा की चायना किती चाप्टरगिरीने किंवा किती हुशारीने आपला एक जागा आपली ती कॅप्चर करत चाललेली आहे. तर म्हणून हा जो भाग आहे हा आपला आधी दुर्लक्षित होता 1960च्या आधी. पण 1960मध्ये पहिला दौलत बेग ओल्डीमध्ये आपण आय थिंक एअर स्ट्रीप चालू केली होती आणि तिथं पहिलं आपण लँडिंग केली होती आपल्या एरोप्लेनची. जेव्हा 1962चा वार झाला तेव्हा हे दौलत बेग ओल्डीचा खूप आपल्याला फायदा झाला. आणि नंतर मग आय थिंक आता
2008 समथिंग आपण झालो बाय ओल्डीला परत आपण मोठी एअरबस जी मोठी लगेज वाहणारी विमाने ते आपण लँड केलं होतं. आणि ह्याच्यामुळे चायनाला पण आपली भीती वाटली की हे लोक माझा रोड बनवत आहेत तिकडे आणि त्याच्यामुळं गालवान क्लॅशेस चालू झालेल्या होत्या. आपल्या 20 शहीद जवानांच्या स्मरणार्थ गालवान वॉर मेमोरियल पेट्रोल पॉईंट 14च्या इथे उभारण्यात आल्या. तर नक्की मित्रांनो तुम्हाला हे इन्फॉर्मेशन आवडलं असेल. मित्रांनो सासोमा पोस्टच्या एकदम पुढे आलो आहे आपण आता आणि काय लँडस्केप बघा, काय लेफ्ट साईडचे माउंटेन्स आहेत, कम्प्लिटली डिफरंट सिनारिओ इकडे झालेला आहे. राईट साईडचे माउंटेन्स पण बघा किती सुंदर आहे आणि क्लायमेट खरंच चेंज झालं इकडे. तुम्ही क्लाउड्स पाहू शकता, तिथे क्लाउड्स साठलेले आहेत. आय थिंक पाऊस पडू शकतो. वातावरण खूपच थंड झालेलं आहे, थंडी थोडीशी वाटायला लागली आहे कारण आपण एकदम रिमोट प्लेसमध्ये ड्राईव्ह करतो आहे. आणि माती बघा, माती एकदम वेगळ्या कलरची माती आहे, पूर्ण सँडसारखी वाटते आणि थोडं पुढं आय थिंक हिरवगार दिसतं आहे, म्हणजे पुढं काहीतरी असायला पाहिजे विलेज किंवा काहीतरी सेटलमेंट, काहीतरी ह्युमन सिव्हिलायझेशनचं काही ना काही दिसतं आपल्याला, हिरवगार दिसतं. हो नक्की आहे, इकडे पाणी दिसतं आपल्याला थोडं पुढे. आणि इथं बोर्डवर काय दिलं आहे, सियाचीन वॉरच्या बोर्डवर असं लिहिलं आहे की यू चेंज द वर्ल्ड बाय युअर एक्झाम्पल बट नॉट बाय युअर ओपिनियन. अजून एक बोर्ड दिसतं लेफ्टला, यू लव्ह द नेबर बट नॉट बाय ड्रायव्हिंग. आणि इथं बघा, इथं आपल्याला प्राणी दिसत आहेत आणि एक लेडी दिसते आपल्याला इकडे उभी, आय थिंक ती सांभाळत असेल त्यांना. हाय, खूप भारी वाटते. अशा रिमोट प्लेसेसमध्ये लोक राहतात, सुपर. आणि त्यांच्यासाठी इंडियन आर्मी खूप काही काम करते. आता बघा कम्प्लिटली लँडस्केप बदलला बघा, पूर्णपणे आपल्याला सँडच दिसतं इकडे. रोड काय बनवला आहे, अप्रतिम रोड बनवला आहे सियाचीनमध्ये. हे रोडच कनेक्ट करतात लवकर सियाचीनमध्ये जाण्यासाठी आपल्या आर्मीला. आणि विचार करा अशा कंडिशन्समध्ये आता तरी जून महिना चालू आहे, जूनचा 8 तारीख आहे. विचार करा जेव्हा थंडी असते तेव्हा इथं काय क्लायमेट असेल, कम्प्लिटली बर्फाने माखलेले डोंगर असतील. तर खूपच रिमोट प्लेस आहे हा, पण लोकेशन खूप सुंदर आहे. चला मित्रांनो, तुम्ही हा नजारा एन्जॉय करा, तुम्हाला नक्की हा नजारा आवडेल. पुढे अजून मी तुम्हाला चांगले इन्फॉर्मेशन सांगत जाईल व्हिडिओ पुढे. मित्रांनो मध्ये फुलं दिसतात आपल्याला आणि बोर्डवर काय लिहिलं आहे, विजय एक्सपर्ट एक्सपेक्ट ऑलवेज अनएक्सपेक्टेड. येस, हे सगळं ब्रीज वाक्य इंडियन आर्मीला एकदम सूट करतं. तर मध्ये आपल्याला इथं रोजेस दिसत आहेत, म्हणजे रोजेसमध्ये फ्लावर्स दिसत आहेत. आणि हे फ्लावर्स जेव्हा या व्हॅलीमध्ये खूप प्रमाणामध्ये दिसतील आणि जेव्हा इकडे कम्प्लिटली बर्फ पडत असेल तर किती सुंदर वाटेल बघा. हा खूप छान नजारा वाटला म्हणून हा मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. मित्रांनो, वार्शी गावामध्ये आता आपण एंटर केलेलं आहे. हाईट आहे 11,447 फीट आणि हे पानामिकचं चेकपोस्ट आहे. मित्रांनो, वार्शी विलेज हे लास्ट सेटलमेंट ऑफ सिव्हिलियन्स आहेत ऑन द बेसिस ऑफ मिलिटरी साईड. म्हणजे पाकिस्तान आणि इंडियाच्या बॉर्डर विलेजमध्ये सगळ्यात जवळचं विलेज म्हणजे वार्शी विलेज आहे. आणि समोर आपल्याला खूप सुंदर मंदिर दिसतंय, ओम नमः शिवाय, शिवशंकर. आणि इथं बोर्डवर काय लिहिलं आहे, डिफीट नेवर कम्स टू एनी मॅन अंटिल ही ॲडमिट. खूप छान लिहिलं आहे. आणि हा ब्रिज किती सुंदर आहे बघा. आता आपण हळूहळू सियाचीन बेस कॅम्पच्या एकदम जवळ पोहोचत चाललो आहे. मित्रांनो, सियाचीन ग्लेशियरबद्दल आता मला तुम्हाला खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सांगायची आहे इंडिया पाकिस्तानच्या संदर्भामध्ये. मित्रांनो, सियाचीन ग्लेशियर आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे ते जाणण्यासाठी आपल्याला मागे जावं लागेल. मागे म्हणजे 1947मध्ये इंडिया आणि पाकिस्तानची फाळणी आली. इंडिया आणि पाकिस्तान सेपरेट झाले. त्यावेळी ब्रिटिशांनी बॉर्डर डिमार्केट किंवा बॉर्डर डिसाईड करण्यासाठी 2 लाईन आखण्यात आल्या, एक रॅटक्लिफ लाईन आणि एक मॅकमोहन लाईन. तर रॅटक्लिफ लाईन जी आहे ती डिसाईड करते इंडिया आणि पाकिस्तान, आणि इंडिया आणि ईस्ट पाकिस्तान. पुढे ईस्ट पाकिस्तान बांगलादेशमध्ये कन्वर्ट होतं 1971च्या वारनंतर. आणि मॅकमोहन लाईन ही डिसाईड करते लाईन, बॉर्डर लाईन बिटवीन इंडिया अँड चायना, जी कम्प्लिटली अरुणाचल प्रदेशपर्यंत जाते. इंडिया आणि पाकिस्तानमध्ये भरपूर युद्ध झाले. लेफ्ट साईडला आपण बघू शकतो नुब्रा रिवर. तर पहिले युद्ध झालं होतं 1947-1948मध्ये, ते इंडिया जिंकलं होतं. आणि त्यावेळी कराची ॲग्रीमेंट करण्यात आलं होतं. तर कराची ॲग्रीमेंटमध्ये सगळे बॉर्डर लाईन्स डिमार्केट केले होते. आणि सियाचीन ग्लेशियरच्याबद्दल आपण बघायला गेलो तर लाईन ऑफ कंट्रोल आपण बोलू शकतो, म्हणजे इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि ती एक्सटेंड होते एका पॉईंटपर्यंत. त्याला पॉईंटचं नाव आहे NJ 9842. आणि त्याच्या पुढे सियाचीन ग्लेशियरची जी बॉर्डर होती ती वेग ठरवण्यात आली होती. वेग म्हणजे ती डेफिनेट केली नव्हती आणि त्यामुळे तिथे कन्फ्लिक्ट म्हणजे तिकडे एक मिसिंग पॉईंट होतं, तिथे कोणीही
त्या जागेवर कब्जा करू शकत नाही किंवा आपलं सांगू शकत नाही, कारण ते कम्प्लिटली इनहॅबिटेड एरिया होता सियाचीन ग्लेशियरचा. नंतर 1962चं वॉर झालं इंडिया आणि चायनामध्ये. त्या वॉरमध्ये आपलं खूप नुकसान झालं होतं आणि आपण हरलो होतो आणि आपण खूप सारा लँड आपण चायनाला गमावून बसलो होतो. त्या लँडचं नाव आहे अक्साय चीन आणि ती खूप मोठी लॉस होती आपल्या इंडियासाठी आणि त्या लाईनला सध्या आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं म्हणतो. सो 1962 नंतर 1963मध्ये पाकिस्तानने याचा फायदा घेऊन सियाचीन ग्लेशियरच्या वरती सजगम व्हॅली आहे किंवा सजगम ट्रॅक्ट आहे, तो जो भाग आहे तो भाग पाकिस्तानात देऊन टाकला विदाऊट एनी परमिशन ऑफ इंडिया. आणि ती खूप मोठी मिस्टेक पाकिस्तानने केली होती आणि तो भाग आता चायनाकडे आहे आणि त्याच्यावर चायनाने रोड बनवला आहे ज्याला आपण ट्रान्स काराकोरम ट्रॅक म्हणू शकतो, जो सीपॅकला जॉईन करतो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला. तर आणि नंतर 1965चं युद्ध झालं, त्यामध्ये पाकिस्तान खूप बुडीत हरला होता इंडियाबरोबर, पण ते पाकिस्तान कधी मान्य नाही करणार. आणि नंतर 1971चं खूप महत्त्वाचं युद्ध झालं होतं, त्यामुळे पाकिस्तानने ईस्ट पाकिस्तानवर अटॅक केलं होतं आणि खूप छळ केला होता. तर त्यांना सुटका करण्यासाठी इंडियाने त्यामध्ये इंटरफेअर केलं आणि ईस्ट पाकिस्तानला रिलीफ करून बांगलादेश हे कंट्री फॉर्म केली. तर त्यामध्ये पण पाकिस्तानचा खूप मोठा सेटबॅक झाला होता. नंतर 1972चं शिमला ॲग्रीमेंट झालं, त्यामध्ये आय थिंक बेनजीर भुट्टोचे वडील जुल्फिकार भुट्टो आणि इंदिरा गांधीने शिमला ॲग्रीमेंट साईन केलं होतं आणि त्याच्यामध्ये असं लाईन डिमार्केट करण्यात आलं होतं आणि चीज फायर घोषित केलं होतं आणि कम्प्लिटली लाईन ऑफ कंट्रोल आपण आता जे म्हणतो ते आपण 1972च्या ॲग्रीमेंटमध्ये क्लिअर करून टाकलं होतं. फक्त पॉईंट NJ 9842च्या पुढे आपण असं म्हणतो की आपलं सियाचीन ग्लेशियरच्या वरती नॉर्थ साईडला आपली लाईन जाते आणि ॲक्च्युअल ग्राउंड पोझिशन लाईन आणि ती सजगम ट्रॅकपर्यंत जाते. मित्रांनो, हा जरा लाईन ऑफ कंट्रोल आणि सजगम व्हॅलीचा पिक्चर बघा, तुम्हाला नक्की इन्फॉर्मेशन कळेल सजगम व्हॅलीपर्यंत. आणि पाकिस्तानला हे मान्य नव्हतं, त्यामुळे ही सगळी इन्फॉर्मेशन मला तुम्हाला एक्सप्लेन करायची होती. नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. भेटू पुढे. मित्रांनो, सियाचीन वॉरियर द फर्स्ट ग्लिम्से ऑफ सियाचीन ग्लेशियर. मित्रांनो, पहिलं दृश्य आपल्या सियाचीन ग्लेशियर दिसतंय, किती भारी वाटतंय मित्रांनो. आता एकदम जवळ आलो आपण सियाचीन ग्लेशियरच्या, ज्यासाठी केला होता अट्टाहास, आज ते पूर्ण होतं आहे. माझं स्वप्न पूर्ण होतं आहे. सियाचीन ग्लेशियर मी आज जवळून बघणार आहे आणि तुम्ही बघू शकतात की आता हळूहळू आपण सियाचीन ग्लेशियरच्या एकदम जवळ पोचतो आहे. तर सियाचीन ग्लेशियर हे का एवढा इम्पॉर्टंट आहे, कारण इथे द वर्ल्ड हायेस्ट बॅटलफील्ड, जगातलं सगळ्यात महत्त्वाचं युद्ध इकडे झालं होतं आणि ते इंडिया आणि पाकिस्तानमध्ये झालं होतं. त्याची हाईट होती 20,500 फीट आणि ती आहे बाना पोस्ट, जी बिलाफोंडलाच्या आय थिंक बिलाफोंडला एक पास आहे तिकडे ते युद्ध झालं होतं. आणि तर त्याची हिस्ट्री तुम्हाला आता मी एक्सप्लेन करणार आहे. तर अरे वा, बायकर्स आले मागे थांबले होते. आय थिंक कुठले बायकर्स आहेत हे बघूया. ओके, राजस्थानचे बायकर्स आहेत. मस्त. चला, आपण एकटे नाही आहेत आतापर्यंत, आपण एकटे ट्राय करत होतो. आता आपल्याबरोबर बायकर्स पण आपल्याबरोबर ॲड झालेले आहेत, आपल्याबरोबर बाईक ट्राय करत आहेत. आता बघा, एकदम क्लिअर व्ह्यू दिसतो आपल्या सियाचीन ग्लेशियरचा. तर सियाचीन ग्लेशियरचं इम्पॉर्टन्स का एवढं आहे, कारण आफ्टर 1972 शिमला ॲग्रीमेंट लाईन डिमार्केट केली नव्हती NJ 9842च्या पुढे आणि त्याच्या पुढे पाकिस्तानने हळूहळू तिथे माउंटेनिंग स्टार्ट केली आणि आपल्या मॅपमध्ये पाकिस्तान आणि अमेरिका दोघांनाही सियाचीन ग्लेशियर हे पाकिस्तानचा भाग दाखवायला चालू केलं. तर त्यावेळी इंडियाच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड होते. मग अशावेळी इंडियाने पण माउंटेनिंग एक्सपेडिशन चालू केली आणि 1983मध्ये का 84मध्ये त्यांना कळलं की पाकिस्तान लंडनमधून काहीतरी माउंटेनिंगचे इक्विपमेंट्स घेतात थंड ठिकाणी जाण्यासाठी. तर त्यांना इंडियाला कळलं की पाकिस्तान सियाचीन ग्लेशियर काबीज करणार आहे. तर त्याच्या काबीज करायच्या आधीच इंडियाने 1984मध्ये ऑपरेशन मेघदूत चालू केलं आणि मेघदूत जे मिशन होतं ते लेफ्टनंट PN हून आणि ब्रिगेडियर विजय चन्ना यांच्या अंडरमध्ये चालू केलं. आणि 13 एप्रिल वैशाखी किंवा बैसाखीचा फेस्टिवल होता 1984मध्ये 13 एप्रिल 1984मध्ये इंडियाने ऑपरेशन मेघदूतच्या अंडरमध्ये सियाचीन ग्लेशियरचे 100चे 100 पॉईंट कॅप्चर केले आणि सगळे पोस्ट आपण आपल्या अंडरमध्ये आणले. आणि पाकिस्तानचं जे मिशन होतं त्याचं नाव होतं अबाबिल.
ते एका दिवसा आधी आपण ते चालू व्हायच्या आधी आपण पाकिस्तानच्या डोक्यावर जाऊन बसलो होतो 3000 फीटच्या, आणि पाकिस्तान वेस्ट साईडला आहे सियाचीन ग्लेशियरच्या. तर विचार करा किती मोठं अचिव्हमेंट आपल्या इंडियाने केलं होतं. इंडियाने खूप महत्त्वाचे पासेस सियाचीन ग्लेशियरवरच काबीज केले होते. त्यामध्ये सियाला, बायफोनला, ग्यांगला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट होतं इंद्राकोल. इंद्राकोल हे एक्स्ट्रीम नॉर्थ साईडला आहे सियाचीन ग्लेशियरच्या, एकदम सजगम व्हॅलीच्या हाईटवर बोलू शकतो, सजगम व्हॅलीच्या वरती आपण बोलू शकतो, एकदम त्या इम्पॉर्टंट पॉईंटवर आहे, स्ट्रॅटेजिक पॉईंटवर आहे. तर इंद्राकोल हे आय थिंक 19 का 20,000 फीटवर आहे, आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यात हाईटवर आहे बाना पोस्ट, जी बिलाफोंडलाच्या एकदम जवळ आहे 20,500. तर बाना पोस्ट हे नाव का पडलं, कारण आपले जे ऑफिसर होते त्यांचं नाव होतं बाना सिंग, सुभेदार बाना सिंग. त्यांनी खूप मोठं पराक्रम गाजवलं होतं, आणि ते करायच्या आधी त्या बाना पोस्टचं नाव होतं कायदे पोस्ट. ते कायदे पोस्ट आय थिंक ब्रिगेडियर परवेज मुशर्रफ यांनी ठेवलं होतं, आणि ती काबीज करायचं कारण होतं कारण कायदे पोस्टवरून ते लोक आपल्या 2 महत्त्वाच्या पोस्टवर ते लोक कंट्रोल करत होते, अमर आणि सोनम पोस्ट. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला का सांगतो आहे, कारण हे खूप लिंक करतं सियाचीन ग्लेशियरच्या वेळी. आणि कायदे पोस्ट जे नाव होतं हे त्यांचे जसं चाचा नेहरू, आपले जवाहरलाल नेहरू पहिले प्राईम मिनिस्टर होते, तसे त्यांचे प्रेसिडेंट होते अली जिन्ना, मोहम्मद अली जिन्ना. त्यांच्या नावावर कायदे पोस्ट त्यांनी ठेवलं होतं, आणि कायदे पोस्टवर काबीज करून त्यांनी आपल्या अमर पोस्ट आणि सोनम पोस्टवर कब्जा केला होता. त्यामुळे तो भाग आपल्या हातातून निष्ठच चाललेला, कारण तो 20,500 फीटवर होतं, आणि ते स्ट्रॅटेजी लोकेशन एवढं इम्पॉर्टंट होतं की त्यावरून कम्प्लिटली अक्साय चीन आणि साल्टोरो रिचचा पूर्ण भाग ते कव्हर करू शकत होते. तिकडं ते कम्प्लिटली त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत होते. मित्रांनो, कमान दिसते आपल्याला. वेलकम टू सियाचीन बेस कॅम्प. येस, आता आपण खूपच जवळ आलेलो आहे, आणि इथं ड्रोन फ्लाय करू शकत नाही मित्रांनो. तर कायदे पोस्टवर काबीज करण्यासाठी आपण ऑपरेशन राजू चालू केलं. द वर्ल्ड हायेस्ट सियाचीन बेस कॅफेटेरिया. येस, लेफ्ट साईडला आहे बघा. तर कायदे पोस्टला काबीज करण्यासाठी आपण ऑपरेशन राजू चालू केलं होतं 1987मध्ये. ऑपरेशन राजू हे लेफ्टनंट कर्नल राजीव पांडे यांच्या नावावर ठेवण्यात आलं होतं, कारण ते शहीद झाले होते 1987मध्ये. नंतर 1987लाच आपली तिसरी तुकडी होती जी बाना सिंग यांच्या अंडरमध्ये काबीज करण्यासाठी निघाली, आणि मे 29, 1987मध्ये बाना सिंग आणि त्यांच्या तुकडीने कायदे पोस्टवर ताबा मिळवला, आणि त्या बदल्यात त्यांना परमवीर चक्र देण्यात आलं जिवंतपणे, आणि ते अजूनही आय थिंक ड्युटी करत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मित्रांनो, बाना पोस्टची हाईट आहे 20,500 फीट, आणि खूप एक्स्ट्रीम वेदर कंडिशन तिकडे असतं. अशा एक्स्ट्रीम वेदर कंडिशनमध्ये बाना सिंग या तुकडीने पाकिस्तान आर्मीवर अटॅक केलं होतं, आणि त्या अटॅकमध्ये पाकिस्तान आर्मीबरोबर हँड टू हँड कॉम्बॅट झालं, समोरची लढाई झाली, आणि त्यामध्ये बाना सिंग या तुकडीला विजय प्राप्त झालं. अशा अतिउच्च शौर्याचं प्रतीक असलेलं हे सियाचीन ग्लेशियरचं युद्ध होतं. त्यामध्ये कायदे पोस्टला नाव आपण चेंज करून बाना पोस्ट केलं, आणि खरंच अशा शौर्याबद्दल आपण किती बोललं तरी कमीच आहे. आणि मित्रांनो, समोर आपल्याला वर्ल्ड हायेस्ट बॅटलफील्डचा बोर्ड दिसतो आहे, आणि याच्यामध्ये सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे की नक्की तुम्ही समोर गेल्यावर काय बघणार आहे. आपल्याला सियाचीन ग्लेशियरची हाईट मेन्शन केलेली आहे. सियाचीन ग्लेशियर हे इंद्राकोलवर समथिंग अबाउट 18,000 फीटवर आहे, आणि आता आपण जे बघणार आहे खाली त्याची हाईट आहे 11,000 समथिंग, 11,700-800 फीटवर आहे. तर मित्रांनो विचार करा, 5,000 मीटरवरून 3,000 मीटरपर्यंत सियाचीन ग्लेशियरची लेंथ आहे. इट इज अबाउट 76 किलोमीटर. तर हे या बोर्डमध्ये मेन्शन केलेलं आहे. पुढे गेल्यावर नक्की तुम्हाला समक्ष दाखवेल नक्की सियाचीन ग्लेशियर दिसतंय कसं. भेटू पुढे मित्रांनो. all the people who have sacrificed their life for choose defended the goal. Okay, first आपण तिकडे जाऊया. Soldiers, Fortuner, Muslim.
बेस कैंप ऑफ this is a base. गुड इवनिंग सर बाइक यहाँ तक ही होगा ना, यहाँ लगा सकते हैं यहाँ पे, और सर आगे जा सकते हैं, इतना ही सर। ओके सर, थैंक यू। सर ब्रिज के इस तरफ जा सकते हैं, बस उतना ही ना, ठीक है सर, थैंक यू सर। बाना सिंह टॉप जो है वो 22,000 फीट पे ना, बाप रे बहुत ऊपर है बहुत ऊपर है सर। और सर हमारे जो भी सोल्जर्स है तो वो कितने हाइट पे अभी फिलहाल? 22,000 पे ही है। और सर कितने सोल्जर्स है अभी फिलहाल? 200 से 300 होंगे ना, बाप रे बहुत। इधर हम लोग की ठंडी जब 2-3 टेम्परेचर में हम लोग की वाट लग जाती है, कैसे करते होंगे आई थिंक ये ट्रेनिंग बहुत इंपॉर्टेंट है। और सर ट्रेनिंग कहाँ होती है? इधर ट्रेनिंग होती है। और उसके पहले ट्रेनिंग कहाँ होती है? ओके नहीं होती है, ओके इधर ही होती है ना। उसके बाद में धीरे धीरे ऊपर जाते हैं, प्लान करके ऊपर। और सर ये 3 महीने के लिए होती है ना, 3 महीने से उनको ऊपर रहना पड़ता है ना, 3 महीने तक। सिर्फ वहाँ तक जाता हूँ मैं। ओके मित्रांनो, दिसतं तुम्हाला हा ब्रिज शेवट आहे, त्या ब्रिजच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही। आणि ते हा एक ग्लेशियर, सी तो शेवटचा भाग आहे। ह्याचा मेन पार्ट जो आहे तो इंदिरा कोल्ला आहे, ते आता आपण आपल्या मॅपमध्ये बघितलं होतं। दिस इज अ मिलिटरी एरिया, यू कॅनॉट गो फर्दर फ्रॉम दिस। हा शेवटचा भाग, तुम्हाला जर बघायचा असेल तुम्हाला इकडून दिसणार नाही, तुम्हाला इकडून बघायला लागेल। ओके, तो आहे ग्लेशियरचा शेवटचा भाग। आणि त्यापुढे मोरेन्सचे जे रिमेन्स, जे दगड आणलेले आहेत ग्लेशियरने त्याच्याबरोबर, आणि वरती काराकोरम रेंजर्स आहे, ते काराकोरम रेंजर्स आहेत तिथे। हे बघा तो जो भाग आहे ना, तो आहे साल्टो रिज, हा मध्ये आहे। तो खाली जो आहे दिसतो आपल्याला, हा बघा हा आहे, हे बघा हा जो आहे ना, हा ग्लेशियरचा थोडासा भाग आहे। आणि हा वरती जो भाग आहे हा काराकोरम माउंटेन्स आहे। आणि इकडे इंदिरा कोल आहे, मी तुम्हाला फोटो दाखवेलच। आणि हा शेवटचा ब्रिज आहे, ह्याच्या पुढे सिव्हिल अलाउड नाही आहे। आता आपली मिलिटरीची ऑलरेडी गाडी गेलेली आहे। आणि हे माउंटेन्स बघा, अप्रतिम माउंटेन्स। आणि इथे आपल्याला ओपी बाबा, ओम प्रकाश बाबा यांचं मंदिर दिसतंय। बाना सिंग हे असे व्यक्तिमत्व आहेत जे 1997 ला जेव्हा युद्ध झालं होतं 22,000 फीटवर, त्यांनी त्यावेळचं जे वजीर आझम पोस्ट होती, जी जिन्ना पोस्ट होती, ती काबीज केली। आणि त्यामुळे ते बाना पोस्ट 22,000 फीटवर त्यांचं अजूनही तिकडे आहे। आणि तिकडे आपले सगळे ऑफिसर तिकडे तैनात आहेत, म्हणून त्याचे हे सगळं आपलं सियाचिन बेस कॅम्प आहे। हे बघा माउंटेन्स किती सुंदर आहे। ओके, आता आपण फोटो काढूया, निघूया परत, चला बाय। हे बघा सर्जा आणि इकडे मी। आता आपण चाललोय आतमध्ये ओपिया मंदिरमध्ये, ओपिया मंदिर। चला, इथे जेही आपले सोल्जर्स सियाचिन बेस कॅम्पला जातात त्याच्या आधी ते इथे पाया पडून जातात, इथे मत्था टेकून जातात। आणि इथं आपलं शिवलिंग पण आहे, हे बघा। आणि इथे सगळ्या धर्माचे लोक येतात, भेटतात, हे बघा।
तुम्ही बघू शकता सगळ्या धर्माचे इकडे सायन्स आहे. असं नाही की ओपी बाबा कोणाचं असं एका धर्मासाठी आहेत. गॉड हॅज नो रिलिजन. महात्मा गांधीजी. सर्व धर्म सर ओपी बाबा श्राईन. ओके, हे ओपी बाबाचं आहे मंदिर. किती छान आहे. ओके बाबा नमस्ते. काय चुकलं विकलं असेल तर आम्हाला माफ करा. सगळे देवाच्या मध्ये ओपी बाबांना ठेवलेले आहे, कारण त्यांनी तसं कामच केलेलं आहे. गणपती बाप्पा पण सगळ्या धर्माचे लोक आहेत. तुम्ही बघू शकता फोटोमध्ये पण ख्रिश्चन, देवी माता, गुरु गोविंद सिंगचं पण आहेत. ऑर्डिनरी कॅप्टन ओम प्रकाश बाबा यांची पोस्ट पण वाढते. ओके, मुस्लिमांचं पण आहे गुरुद्वारा. इकडं गुरु गोविंद सिंगचं आहे. ओपी बाबा की जय. पॅरेंटिव आहे कॉलर ऑल रँक 4 राजस्थान रायफल्स नॉर्थन ग्लेशियर. ऑनरी कॅप्टन ऑफ ओम प्रकाश बाबा. मित्रांनो, ओपी बाबा हे 25 दिवस ग्लेशियरवर असतात आणि 5 दिवस मंदिरामध्ये असतात. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती. खूप भारी वाटते. चला पाया पडूया, निघूया. आता आपण करेज अँड फॉर्टिट्यूड, इंडियन फ्लॅग आणि एक नॉर्मल सैनिक सियाचीन वॉरियर कसा बनतो हे दाखवतोय. तुम्ही बघू शकतात कपड्यांचं चेंजेस कसे होतात. हळूहळू त्यांचे जशी हाईट वाढते तसे त्याच्या कपड्यांमध्ये पण चेंजेस होत होतात. त्यांना अग्लॅबटाईज करण्यासाठी त्यांना माउंटेनची ट्रेनिंग दिली जाते. आणि आपण सियाचीन का म्हणतो? सियाचीन बाल्टी लँग्वेजमध्ये त्याला आपण म्हणतो की इथे अबंडन्स ऑफ व्हाईट रोजेस सापडतात, त्याच्यामुळे इथं नाव दिलं आहे सियाचीन इज ए वाईल्ड रोसेस, अबंडन्स ऑफ व्हाईट रोसेस असं आपण बोलू शकतो. आणि ह्याचा अर्थ असा आहे की आपले जेवढे सैनिक इथे शहीद झाले जेव्हाही ते इथे त्यांच्या जमिनीवर इथे रक्त सांडलं तर त्याच रक्तामध्ये हे फुलं येतात. ह्याचं प्रतीक म्हणून सियाचीन हे नाव आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सियाचीन बेस कॅम्पला आपण येणं गरजेचं आहे. तिकडे तुम्हाला सियाचीन ग्लेशियर भेटेल बघायला. ते साल्टो रिज आहे, हे बघा ते साल्टो रिज, ते कारगोम रेंजर्स थोडंसं हे होतं. हां ते कारगोम रेंजर्स आहे थोडंवरती. आणि हे महत्त्वाचं आहे की आपल्या देशाचे सैनिक इतक्या दूरवर येऊन इतकं कष्ट करून आपल्यासाठी झटत आहेत, तर आपण त्यांच्यासाठी 2 मिनटं वेळ काढला पाहिजे. करेज आणि फॉर्टिट्यूड ह्याला म्हणतात. रिस्पेक्ट टू अवर सोल्जर्स. जय हिंद. हे सगळे सोल्जर्स आहेत ज्यांनी आपला आयुष्याचं सगळ्यात मोठं बलिदान दिले. खूप मोठं बलिदान त्यांनी देशासाठी केलं आहे आणि त्यांचे बलिदान व्यर्थ झालं नाही. ते आम्ही सगळे आठवण ठेवणार. खूप लोक आहेत तिकडे सगळ्या देशातले. इथे जात नाही, धर्म नाही, प्रांत नाही, काही नाही. इथे फक्त एकच गोष्ट आहे, इंडिया. शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस पेले, वतन पर मिटने वालों का बाकी यही निशा होगा. Cotton is no lion to remain. When the clarion calls, we will rise and march again. Wow, superb. Siachen, place of roses, and where Siachen War Memorial is a remembrance of our brave hearts who laid down their lives. Siachen, places of roses.